स्वावलंबन, आत्मविश्वास, सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक विचारांचा कल आणि परदेशातल्या भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची मुख्य सूत्र आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. द इंडिया वे स्ट्रॅटेजीज फॉर अॅन अनसर्टन वर्ल्ड या त्यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन आज पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सविता आठवले यांनी भारत मार्ग या नावानं त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगासमोरचं मोठं आव्हान आहे, असं जयशंकर म्हणाले. जब विदेश नीति, अच्छी विदेश नीति जो बनाते हैं, ये ऑल ऑफ इंडिया पॉलिसी होनी चाहिए, जिसमें स्टेट्स भी भागीदार हों, जिसमें पूरे भारत का अनुभव, पूरे भारत का हित जुड़कर उसका निचोड़ जो है एक किस्म से फॉरेन पॉलिसी की फाउंडेशन. ये विदेश नीति जो है विदेश मंत्रालय के बाहर मैं कैसे ले जाऊं, पब्लिक को मैं कैसे इन्वॉल्व करूं, दिल्ली के बाहर बाकी शहरों, बाकी प्रांतों को मैं कैसे इन्वॉल्व करूं, तो ये मेरा प्रयत्न था. और तो इस स्टाइल में ये बुक की जो रचना जो है. भारत कोणाच्याही दबावात नसलेलं परराष्ट्र धोरण राबवत असल्यामुळे आपली खंबीरता आणि क्षमता जगभरात पोहोचली, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फक्त युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही, हे जगाला रोखठोकपणे सुनावण्याचं काम जयशंकर यांनी केलं. भाषा अत्यंत सोपी असल्यानं भारताचं परराष्ट्र धोरण जनतेला सहजपणे समजून येऊ शकेल, असं फडणवीस म्हणाले. त्या समूहांना भारताचा विचार काय आहे, आज जागतिकीकरणाच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये भारताची भूमिका काय आहे हे देखील स्पष्टपणे कळलं पाहिजे. आणि त्यासोबत ज्या लोकांना असं वाटतं की परराष्ट्र धोरण आमच्याकरता नाही, त्यांनाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे की परराष्ट्र धोरणाचा आता जो काही परिणाम आहे तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो आणि म्हणून त्या संदर्भातली माहिती ही त्यांना मिळणं अत्यंत आवश्यक आहे. अतिशय सुस्पष्ट परराष्ट्र धोरण, कोणाच्याही दबावात नसलेलं परराष्ट्र धोरण. हे धोरणातला फरक असा आहे की एक धोरण असं असतं की आम्ही कोणाचेच नाही, पण त्याच वेळी ज्याचा दबाव येईल त्याची आम्ही, अशा प्रकारचं धोरण देखील आपण बघितलं आहे. पण त्याच वेळी आम्ही आमचा विचार करून धोरण ठरवू आणि कोणाच्याही दबावात येणार नाही, अशा प्रकारचं आजचं जे धोरण आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याचा उल्लेख हा जयशंकरजींनी अतिशय चांगल्या प्रकारे केला.